तुम्ही जर का महिला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा कोणी सतत पाठलाग करत आहे किंवा तुम्हाला कोणी खूप फॉलो करत आहे, तर हा कायद्याने गुन्हा आहे का? तर हे आपण आधी जाणून घेऊ की पाठलाग करणे हा कायद्याने गुन्हा आहे का, आणि पाठलाग म्हणजे करणं काय असतं, रिॲलिटी काय. तर पाठलाग करणं म्हणजे जर फिजिकली तुम्हाला कोणी अप्रोच करत असेल, फॉलो करत असेल, तो एक पाठलाग झाला. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला ईमेलद्वारे, तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवर, तुमच्या फेसबुकवर, तुमच्या मेसेंजरवर कोणी तुम्हाला सतत मेसेज करत असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला सतत असा नकार देत असणार की तुम्हाला त्यांच्याशी बोलायची इच्छा वगैरे नाही आहे आणि तुम्ही त्याला ब्लॉक केलं असेल, तरीही सपोज अशा कुठल्या मेसेजेस कोणी तुम्हाला पाठवत असेल, तर तो एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण पाठलाग झाला. तर याला कायद्याने सेक्शन 78 ऑफ BNS असं म्हणतं की त्याला नाव आहे स्टॉकिंग करणं. तर कुठलाही पुरुष जर एखाद्या महिलेला अशा प्रकारचा त्रास देत असेल, तर ती महिला काय करू शकते, तर ती महिला त्याची लेखी तक्रार देऊ शकते, त्याची सायबर सेलकडे तक्रार देऊ शकते किंवा पोलीस स्टेशनला सरळ जाऊन तोंडी रिपोर्ट देऊ शकते. आणि हा ऑफेन्स हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे त्या व्यक्तीची तेव्हाच्या तेव्हा अटक होते, त्याला वॉरंटशिवाय अटक करू शकतात पोलीस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की याच्यामध्ये दोन गोष्टींची तरतूद आहे, म्हणजे पनिशमेंटची. पहिली, जर तो फर्स्ट टाईम ऑफेंडर असेल, पहिल्यांदा त्यांनी असा पाठलाग केला असेल, तर त्याला 3 वर्षांची शिक्षा आणि फाईन होऊ शकतो. आणि जर का तो दुसऱ्यांदा ऑफेन्स करत असेल किंवा रिपीटेडली करत असेल, तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि त्याला फाईनसुद्धा द्यावा लागेल. तर महिलांनो, जर तुम्ही अशा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती अशा कुठल्याही व्यक्तीला असं जर तुम्ही सहन करत असणार, तर तो कायद्याने गुन्हा आहे, त्याला स्टॉकिंग म्हणतात. तर सतर्क राहा, सावध राहा, आपली सुरक्षा स्वतःच्या हातात ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.